नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद भिसे माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मला आलेली होती चॉकलेट फ्लेवर केकची ऑर्डर, ते देखील 1 किलो केकची. तर या ठिकाणी काय झालं, 6:30 वाजता एक ताई आल्या आणि मला त्यांनी सांगितलं की आम्हाला केक पाहिजे आहे, रेडी आहे का? तर मी बोलले नाही, मी बनवून देते. तर त्यांनी बोलले मला 8पर्यंत पाहिजे केक. मी ठीक आहे म्हणून त्यांची ऑर्डर घेतली आणि मस्त असा 1 किलोचा केक या ठिकाणी बेस रेडी करून घेतलेला आहे. आणि म्हटलं चला, कधी-कधी काय होतं माझ्यासोबत, व्हिडिओ शूट करायला कोणी नसल्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकत नाही. पण आज होता मुलगा घरी, मग म्हटलं चला करूया आपण आणि तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर देखील करूया. म्हणून या ठिकाणी मी फायनल फिनिशिंगसाठी केक करायला घेतलेला आहे आणि त्याच्या बघू शकता तुम्ही 2 लेयर या ठिकाणी ठेवून घेतलेले आहेत आणि आता तिसरी लेयर मी या ठिकाणी ठेवून घेत आहे आणि मस्त असं क्रम कोटिंग केलेलं आहे मी केक. आणि तुम्ही इकडे बघू शकतात, तिसरी लेयर ठेवून मी या ठिकाणी शुगर सिरपने केक पूर्णपणे सोप करून घेतलेला आहे. आणि छान असा केक सोप झाल्याच्या नंतर सेट पण व्हायला वेळ लागत नाही केक आणि मस्त अशी टेस्टचं म्हणायचं झालं तर एकच नंबर होतो. आणि अशा घाई गडबडीमध्ये मी या ठिकाणी केक बनवायला घेतला आणि म्हटलं अचानकपणे आता ह्यावर डिझाईन काय काढावं, डिझाईन काय काढावं. आणि मला कसं असतं, अर्जंट केक आल्या की मी डिझाईनचा एवढा विचार करत नाही, कारण आपल्या केकच्या टेस्ट ह्या एक नंबर असतात, हे मला आपल्या प्रतिसादावरूनच लक्षात येतं. आणि त्यामुळे मी डिझाईनचं एवढं काही नाही, पण म्हटलं चला काहीतरी वेगळी डिझाईन शेअर करूया आणि मला जशी त्या टायमिंगला सुचेल तशीच मी डिझाईन बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असते. तर फायनल फिनिशिंगला मी या ठिकाणी केक घेतलेला आहे. तर कुठलीही गोष्ट करताना त्यामागे कष्ट खूप असतं, तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इकडे बघू शकतात. आणि आलेली ऑर्डर ही किती जरी उशीर झाला, माझा स्वयंपाकसुद्धा या ठिकाणी राहिलेला आहे, तरी देखील मी ही ऑर्डर वापस न जाऊ देता पूर्णपणे या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी फायनल फिनिशिंग करून केकला क्रम कोटिंग करून घेतलेला आहे आणि थोडा फ्रीजमध्ये देखील ठेवलेला होता मी. आणि नंतर मी स्क्रॅपरनं नंतर त्यावरती एक लाईन टाकून घेणार आहे. आणि स्क्रॅपर फिरवून घेतल्याच्यानंतर, लाईन्स टाकून घेतल्याच्यानंतर एक केकला अशी आउटलाईन खूप सुंदर अशी येत असते आणि आपल्याला त्यामधून आपलं वर्कसुद्धा दाखवायचं असतं. उगाचच काहीतरी केलं आणि दिलं असं मला नाही आवडत. क्लिअरपणे छान अशा प्रकारे दिसावं आणि हे टेस्टसुद्धा छान व्हावी अशा पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजेत, तरच तुमचे या ठिकाणी कस्टमर वाढणार आहेत. तर ह्या स्क्रॅपरच्याद्वारे मी या ठिकाणी काय केलेलं आहे, फायनल असं मस्त असं स्क्रॅचिंग करून घेतलेलं आहे. आणि अशा छानशा लाईन्स वगैरे या ठिकाणी दिसत असतील तुम्हाला, किंवा नसेल दिसत, आता मुलगा शूट करतोय म्हटल्यावर त्यालाच दिसत होतं, ते मला काही दिसत नव्हतं. पण ह्या ठिकाणी मी फायनल फिनिशिंग वगैरे सगळं घेऊन आता स्पॅच्युल्याच्या साहाय्याने वरती जी क्रीम दिसत आहे ती व्यवस्थितरित्या फिनिशिंग करून घेऊन आता त्यावरती मी एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट ऑलरेडी भरून ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी बॉक्स रेडी करून ठेवलेला आहे. आता मी काय करणार आहे, चॉकलेट त्यावरती अप्लाय करून घेणार आहे. आणि चॉकलेट जेवढं तुम्ही केकवरती वापरता तेवढे केकची टेस्ट आपल्याला एकच नंबर लागणार आहे. आणि आपल्याला जर छान टेस्ट द्यायची असेल तर त्याप्रकारे सामान देखील वापरावं लागतं, उगाचच काहीतरी करून जमत नाही. तर अशा पद्धतीने मी केकवरती जेवढं जास्त चॉकलेट टाकता येईल तेवढं जास्त चॉकलेट टाकून घेतलेलं आहे. आणि मी हा परचेस केलेला आहे केक ₹600, 1 किलो, 600 चा 1 kg अशा पद्धतीने. तुमच्याकडे केकचे रेट काय आहेत ते देखील नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि मस्त असं चॉकलेट अप्लाय केल्याच्यानंतर त्यावरती देखील फिनिशिंग करून घेणं पण तितकंच गरजेचं असतं. तर तुम्ही इकडे बघू शकतात, लोकांना काय वाटतं की बाबा केकची ऑर्डर घेतात ह्यांना खूप पैसा आहे त्यामध्ये, पण जी मेहनत आहे, जी स्ट्रगल आहे, त्यामागे कष्ट किती आहे हे पण थोडंसं पाहायला पाहिजे, बरोबर ना? तर पूर्णपणे चॉकलेट यावरती मी अप्लाय करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला त्यावरती छोट्या-छोट्या लाईन्स वगैरे केकच्या माध्यमातून दिसत आहेत चॉकलेट अप्लाय केल्याच्यानंतर. तर तशा लाईन्स टाकून घेतल्या स्क्रॅपरनं तर काय होतं, एक अनोखी फिनिशिंग येते केकवरती आणि एकदम असा आउटस्टँडिंग दिसतो वर्क आपला. त्यामुळे आपण थोडीशी मेहनत केली तर मेहनतीला फळ हे भेटतच असतं. तर अशाच पद्धतीने मी इकडे
मस्त असं फायनल फिनिशिंग घेऊन मस्त क्रम कोटिंग करून आता मस्त असे त्यावरती फ्लावर काढून घेणार आहे. तर मी पायपिंग बॅग अगोदरच रेडी करून ठेवत असते, जेणेकरून पुन्हा अडचण नसावी. आणि हा केक बघू शकता. तुम्हाला ह्या केकची डिझाईन कशी वाटली, कसा वाटला केक, ते देखील तुम्हाला या कॉमेंट करून मला सांगायचं आहे. तर फायनली मी अशा ठिकाणी वरती फ्लावर वगैरे काढून पूर्णपणे आउटलाईन आता या ठिकाणी खालची करून घेणार आहे. तर आउटलाईन काढताना सुद्धा काही वेळा मी वरचे नोझल वेगळे वापरत असते आणि खालची आउटलाईनसुद्धा वेगळ्याच नोझलनं काढत असते. पण ठीक आहे म्हटलं, हे मोठा केक असल्यामुळे याला ही आउटलाईन सुंदर वाटत होती आणि असं भरून वाटत होती, म्हणून या ठिकाणी मी ही आउटलाईन मस्त अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे, ह्यावरती आपल्याला केकवरती मस्त अशा प्रकारे नाव टाकून घ्यायचं आहे. तर फायनली मी या ठिकाणी आराध्या असं नाव टाकलेलं होतं, की ज्यांचा केकची ऑर्डर होती त्यांनी मला ते सुचवलं होतं केक ऑर्डर दिल्याबरोबर, की ह्या केकवरती आराध्या असं नाव टाका. मी ठीक आहे म्हणून या ठिकाणी मस्त असं आराध्या नाव टाकलं. आणि नंतर जे तुम्ही इकडे पाहू शकतात, काही स्प्रिंकलर्स ॲड केलेले आहेत. आणि मस्त असं जे आता ते फ्लॉवर्स काढलेले आहेत ना, मी या ठिकाणी हॅपी बर्थडेचा टॅग पण लावून घेतलेला आहे. आणि जे फ्लॉवर आहेत त्यावरती मी या ठिकाणी मस्त असे जेलचे ड्रॉप दिलेले आहेत, की असा सुंदर लुक दिसतो म्हणून, आणि ह्याची टेस्ट पण छान लागते. तर फायनली आपला या ठिकाणी ड्रॉप देऊन झालेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मस्त असे स्प्रिंकलर्स यावरती ॲड करून घ्यायचे आहेत. तर फायनल फिनिशिंग आणि फायनल केकचा लुक आपल्यासमोर तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा. पुढे भेटणार आहोत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर तुम्ही तुमच्या डोळ्यानं माझा केक बघू शकतात आजचा कसा झाला आहे केक. तर भरभरून तुम्ही माझा केक पाहिल्याबद्दल आणि भरभरून आपल्या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. बाय बाय.